आपण आमदारांना, लोकप्रतिनिधी यांना कशासाठी नेमकं निवडून देतो? तुमचे आमचे प्रश्न मांडण्यासाठी की भर सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळण्यासाठी? आपल्या सगळ्यांचं भवितव्य अधिक सुखकर करण्यासाठी की गुंडगिरी करण्यासाठी? जनहिताची चर्चा करण्यासाठी की हमरी तुमरीवरती येण्यासाठी? हे सगळे प्रश्न जन्माला घातलेत ते या अधिवेशनाच्या दरम्यान घडलेल्या आणि अधिवेशन संपल्याच्या नंतर समोर आलेल्या या सगळ्या घटनांनी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहामध्ये मोबाईलवरती रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पावसाळी अधिवेशनामधल्या या सगळ्या वादग्रस्त प्रकरणांची मालिका महाराष्ट्राच्या डोळ्यांसमोर उभी राहिली। बघूया। कसं बघायला मिळाली होती? पावसाळी अधिवेशनामध्ये वादाची ओपनिंग केली ती हेच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये शिळं अन्न दिल्याचा आरोप करत गायकवाड यांनी थेट तिथल्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। यानंतर राऊतांनी मंत्री शिरसाट यांचा बेडरूम मधल्या पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ जो होता तो शेअर केला आणि आरोप केले। संजय गायकवाड यांच्यावरती जे आरोप झालेले दिसले त्यानंतर हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता। या दोन्ही नेत्यांना समज देण्याची वेळ आली। हे दोन वाद थांबत नाहीत तोच विधान परिषदेत मराठी माणसाच्या घरांवरून शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यामध्ये हीच हमरातुमरी झाली। परबांनी गद्दार शब्द वापरल्यामुळे देसाई आक्रमक झाले आणि पुढे शेवटच्या आठवड्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये तर थेट रस्त्यावरती होते तशी हाणामारी झाली। पडळकर आणि आभाड यांचे कार्यकर्ते गुंडांसारखे भिडले। या हाणामारीच्या नंतर इथल्या कार्यकर्त्याला अटक झालेली होती। पडळकर आणि आभाड यांच्या कार्यकर्त्यांनी जी हाणामारी केली ती दृश्य आपण पाहिली आहेत। आभाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवरती ठिय्या मांडला, घोषणाबाजी केली। पोलीस कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना आभाड हे थेट पोलिसांच्या जीप खाली झोपले। अखेर पोलिसांवरती आभाड यांना फरफटत बाहेर काढण्याची वेळ आली होती। विधान भवनाच्या नंतर आभाड आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि त्यांच्याबरोबर आपण बघतोय या दृश्यांमध्ये आमदार रोहित पवार गेले होते। पोलिसांनी कार्यकर्त्यांवरती कारवाई केल्याच्या नंतर रोहित पवार यांनी थेट पोलिसांना दमदाटी सुद्धा केली। आणि अधिवेशन संपल्याच्या नंतर विधिमंडळामधल्या कृत्यामुळे चर्चेत आले ते नेहमीच वादामध्ये सापडणारे आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। कृषी मंत्री कोकाटे यांनी विधिमंडळामध्ये बसलेले असताना मोबाईलवरती रमीचा डाव मांडलेला होता आणि रमी खेळण्यामध्ये रंगलेल्या कोकाटे यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता। आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावरती आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालाय। आझाद मैदान पोलीस स्थानकामधील पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणी हा गुन्हा आता दाखल करण्यात आला। शहाणपणा करू नका, बोलता येत असेल तर बोलायचं नाही।